त्याचं सोल्युशन मी आपल्यापुढे सांगत आहे. ओके, गेस्ट लेक्चर म्हणून जे कोणी येण्यास तयार असेल, इच्छुक असेल तर त्याने माझ्याशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार. ओके, थँक्स. आता बघा, आपण आता पुढे जाऊ आणि प्रत्यक्ष एक्सप्लेन करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट 1 to 2 बघा, फाइंड द हिडन लेटर. म्हणजे 1 आणि 2 साठी आपल्याला हिंट्स दिलेली आहे. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. हिडन लेटर म्हणजे लपलेलं जे अक्षर आहे ते आपल्याला शोधायचं. आता याच्यामध्ये बघा, व्ही आहे का, यू आहे का, ओ आहे की डी आहे. डी तर मुलांना दिसत नाही म्हणून कॅन्सल, ओ तर त्यांना दिसतच नाही, ओ कॅन्सल. मग कन्फ्युजन आहे यू आहे की व्ही आहे. मोस्टली जो प्रथमतः दृष्टिक्षेपात येतो ते त्याचे आन्सर असते. जसं की हा यू आहे तर इथे यू सगळ्यांनाच कळते. परंतु विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये असे जातात की सर इथं तर व्ही पण दिसते ना छोटासा, इथं पण व्ही आहे, इथं पण व्ही आहे, म्हणजे व्ही पण दिसतो, नंतर याच्यामध्ये डब्ल्यू पण दिसतो, सोबतच इथे एम पण दिसतो ना बघा इथे. तर जो प्रथमतः दृष्टिक्षेपात पडणार जे अल्फाबेट असेल ते त्याचं राईट आन्सर असते. सो फर्स्टचं राईट आन्सर काय येतं बघा, फर्स्टचं राईट आन्सर आहे व्ही, यू. ओके, यू म्हणजे सेकंड ऑप्शन हे राईट आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, हा जो एक डायग्राम दिलेला आहे त्यामध्ये डी आहे का, यू आहे का, एच आहे की जी आहे. मोस्टली प्रथमतः दृष्टिक्षेपात जे पडतो तो एच पडतो, म्हणून थर्ड नंबरचा पर्याय हा राईट आहे. ओके, क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड, फाइंड द ग्रुप ऑफ मिसिंग लेटर्स सीरियल. सिरियल नुसार जे मिसिंग लेटर्स आहे ते आपल्याला त्याचा ग्रुप आपल्याला शोधायचा. फाइंड द ग्रुप ऑफ मिसिंग लेटर. मिसिंग लेटर जे मिस झालेले लेटर आहे, जे निघून गेलेले लेटर आहे, त्या सिरियली म्हणजे सिरियल नुसार ते आपल्याला त्याचा ग्रुप फाइंड आउट करायचं. मग फाइंड आउट करायचं असे जे सिरीज असतं त्यामध्ये मोस्टली अल्फाबेट्स असतात. त्याच्यामध्ये जे एबीसीडी असतं सरळ सरळ, एच नंतर आय, जी नंतर के, एल नंतर एम, नंतर पी नंतर क्यू, आर एस म्हणजे एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस. These are very simple questions, but it is mostly required to solve each and every questions with hints or any skill. Okay, म्हणजेच आय आहे इथं फर्स्ट मध्ये आय आला, ओके, नंतर के आला, नंतर एम आला आणि नंतर क्यू आला. अर्थातच आय के एम क्यू कुठे आहे तर आय के एम क्यू फर्स्ट पर्यायामध्ये आहे. सो फर्स्ट option is the right answer of this question. Now we are go to question number 4. Put the names of birds. Put the names of birds in alphabetical order. Alphabetical order मध्ये काही पक्ष्यांची नावं देण्यात ठेवण्यात आलेली आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि आपल्याला त्याच्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे. ओके, करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे. सो सर्वांनाच माहित आहे की अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हे जे आहे ते आपल्याला लावायचे आहे आणि त्याच्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं. मग विद्यार्थी काय करणार आहे, एबीसीडी चेंज करेल. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वप्रथम पी, पी नंतर एच, डी, डी तर नंतर आला. सुरुवातीला डी आहे, डी, एबीसीडी, ई एफ जी एच, आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर पी क्यू आर एस टी म्हणजे एस. म्हणजे हे काय आहे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय तो राईट येतो. What is the pronunciation of letter G? What is the pronunciation of letter G in the following words? Say the words and find the odd words out. बघा काय क्वेश्चन मध्ये आपल्याला सर्वप्रथम अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. What is the pronunciation of letter G in the following words? Okay, say the word and find the odd word out. म्हणजे ह्या G ची जी आहे त्याचा प्रोनाउन्सिएशनचा एक ग्रुप तयार होतो आणि जो ऑड वन आउट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सरळच आहे. याच्यामध्ये गेम म्हणजे गे, गेम प्रोनाउन्सिएशन मध्ये गे असे येतं गेम. नंतर इथं काय येतं गेट, ओके, गेट जी टी गेट. त्याच्यानंतर गन आणि गेस्चर, गेस्चर, ओके, गेस्चर. याच्यामध्ये बघा गेम, गेट, गन आणि गेस्चर. याच्यामध्ये गे आहे आणि गे आहे, परंतु इथे ग पासून सुरुवात झालेली आहे. सो ऑड वन आउट थर्ड मध्ये गन जो आहे तो आपण दर्शवलेला आहे. ओके,
Now we are going to question number 6. Question number 6 and 7. Choose the correct option. Apple आणि स्पॉट. आता ऍपल हा जो शब्द आहे, जर का आपण याला थोडा झूम केला, ओके ओके बघा, हा जो ऍपल आहे याला जर आपण कशा पद्धतीने काढू शकतो बघा, ऍपल याला इथे अशा पद्धतीने, ओके असा, देन हा जो आहे असा आहे आणि इथून असा 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 आणि हा म्हणजे इथून हा असा 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 आणि हा असा आहे, ओके म्हणजे मोस्टली हा वर गेलाय परंतु हा सरळ घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे काय झालं, इथे आपण ए टाकू शकतो, इथे डबल पी टाकू शकतो आणि इथे एल टाकू शकतो आणि इथे एल ई टाकू शकतो. ऍपल असा, तर स्पॉट कसा असेल, तर स्पॉट सरळ सरळ विद्यार्थी लक्षात घेणार की स्पॉट कसा असेल तर तो करणार ना इथे बघा, हा एस झाला, नंतर हा असा येणार आहे, ओके नंतर असा, नंतर हा टी आणि नंतर असा, ओके म्हणजे त्याचं जे आन्सर आहे इथे येतं एस पी ओ आणि टी. पर्याय क्रमांक 2 हा राईट येतो. ओके देन आपण इकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा, फाइंड द मिसिंग लेटर. मिसिंग लेटर आपल्याला शोधायचं. फाइंड द मिसिंग लेटर फ्रॉम द ऑप्शन टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल. याच्यामध्ये एम जर लागला तर मेट होतं आणि माउस होतं. माउस बरोबर आहे एम जर टाकलाय तर, ओके माउस बरोबर आपण मेट हा एक शब्द नाही, सो कॅन्सल, एम येणार नाही. देन सेकंड एच जर टाकला तर आपण बघूया, एच एच म्हणजे हेड, हेड म्हणजे डोके, त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि सोबतच हाऊस, हाऊस म्हणजे घर, घर हा सुद्धा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, म्हणून तिथे एच टाकणे हेच पर्यायी उत्तर आहे. सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. ओके क्वेश्चन नंबर 8 मध्ये जाऊया. फाइंड द मिसिंग लेटर. मिसिंग लेटर ची मिसचं हे लेटर आहे. टू फाइंड द वर्ड युजिंग गिवन क्लूज. खाली काही क्ल्यू दिलेला आहे, त्या क्ल्यू वरून आपल्याला यामध्ये कोणते लेटर्स मिसिंग झालेले आहेत ते लक्षात घ्यायचे. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इट इज अ इझी क्वेश्चन अँड ऑल्सो इम्पॉर्टंट. इज अवर नॅशनल फ्लॉवर. नॅशनल फ्लॉवर हा एक आपल्याला क्ल्यू दिलेला आहे. आपलं नॅशनल फ्लॉवर कोणतं, राष्ट्रीय फूल कोणतं, मग त्याला राष्ट्रीय फूल मुलांना लक्षात येतं की लोटस आहे, लोटस. याच्यामध्ये हा एल येणार, LOTUS म्हणजे LTS असं त्याच्यामध्ये ते 3 अल्फाबेट्स टाकले तर त्याच्यापासून लोटस हा शब्द तयार होतो आणि तो क्ल्यूला अटॅच होतो. म्हणून LTS इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. थर्ड पर्याय राइट येतो. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर. असे पिक्चर दिलेला आहे, त्या पिक्चरची ओळख त्या विद्यार्थ्याला माहिती आहे, तो सरळ त्याला गेट म्हणतो, परंतु याच्यामध्ये स्पेलिंग कोणतं याची परीक्षा घेण्यासाठी हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन पर्याय क्रमांक 3 मध्ये असणारा गेट इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके देन बघा क्वेश्चन नंबर 10. इफ क्वेश्चन नंबर 10 आहे. इफ ऍपल इज रेड देन बनाना इज व्हॉट. ऍपल कसं आहे, तर हे जे ऍपल आहे तर हे काय आहे, तर रेड आहे, RED रेड, रेड आहे. देन बनाना कसं असेल, ते बनानाची ओळख आहे, फक्त कलरची ओळख होण्यासाठी हा क्वेश्चन देण्यात आलेला आहे. बनाना इज इन रेड कलर.
banana is in yellow color. So first option is the right answer of this question. Identify the incorrect action. Incorrect action आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ऍक्शनची ओळख व्हावी विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी हा देण्यात आलेला आहे. वर्ड्स रिलेटेड टू गिवन पिक्चर. आयडेंटिफाय द इनकरेक्ट ऍक्शन. इनकरेक्ट म्हणजे हा जो मँगो आहे याच्यावर कोणती ऍक्शन होऊ शकतं? हा कट सुद्धा केला जातो, राईट. हा वॉश सुद्धा केला जातो, राईट. हा इट सुद्धा केला जातो, राईट. बट शट म्हणजे बंद करणे होते, बंद करणे. ओके, बंद करणे. मग ही क्रिया याच्यासोबत होणार नाही ना. सो इनकरेक्ट ऍक्शन कोणती आलेली आहे? तर थर्ड मध्ये असणारी शट ही आलेली आहे. देन क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द गर्ल डुईंग? व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर? या पिक्चर मध्ये असणारी मुलगी काय करत आहे? बघूनच आपल्याला लक्षात येतंय की ती हसत आहे. हसण्याच्या संदर्भातील तर लाफिंग म्हणजे हसणे होतं. क्राईंग ती रडत नाहीये, सो कॅन्सल. स्पीकिंग ती बोलत नाही, सो कॅन्सल. कारण इथे स्पीकिंग साठी दुसरा व्यक्ती जवळ दिलेला असतात. आणि कॉलिंग ती काय कॉलिंग करत नाही, सो लाफिंग इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दॅट इज रिलेटेड टू द गिवन पिक्चर. ओके, लाफिंग इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 13. ओके, question number 13. Find the word that does not rhyme with the given word. Okay, that does not rhyme in the given word. Okay, then I have find the word that does not rhyme in the given words. Cry, fry, shy and try. म्हणजे find the word, काही words find करायचे आहे, does not rhyme, जे rhymes ला जुळत नाही with the given word. हे जे गिवन वर्ड आहे याच्यामध्ये राइम्स तयार होतो, क्राय, फ्राय, शाय आणि ट्राय. मग याच्याशी रिलेटेड कोणता? माय, राईट आहे. बाय, राईट आहे. ड्राय, ऑल्सो राईट आहे. मग अशा वेळेस आपल्याला कोणतं डज नॉट राईम याच्याशी जुळणारे तीन आहे, न जुळणारा आहे मीन्स डझंट राईम आहे प्रे. PRAY, प्रे. सो प्रे इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आन्सर आहे कारण की डझंट राईम आहे हे याच्याशी जुळत नाही. रीड द क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं. मग याच्यामध्ये सुद्धा राइम्स देण्यात आलेले आहे. रन, सन, राइम इज ऑल्सो क्लिअर. सॉरी, वरी, राइम इज ऑल्सो क्लिअर. गेम, नेम, राइम इज ऑल्सो क्लिअर इन द गेम अँड नेम. बट बीट अँड बॅट इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे कारण याच्यामध्ये राइम्स हे क्लिअर दिलेले नाही. ओके, थर्ड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 15. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. पुन्हा इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आहे जे की अपोजिटच्या संदर्भात आहे. ओपन करणे, क्लोज करणे म्हणजे उघडलेले बंद करणे. लॉंग आहे आणि शॉर्ट आहे म्हणजे खूप लांब आहे आणि आखूड आहे. त्याच्यानंतर हाय अँड लो, उंच आहे आणि लो आहे. त्याच्यानंतर ब्युटिफुल, अपोजिट, लवली. बघा, ओपन क्लोज राईट आहे, लॉंग शॉर्ट राईट आहे आणि हाय लो सुद्धा राईट आहे. बट याच्यामध्ये असणारे जे ब्युटिफुल आणि लवली आहे हे इनकरेक्ट आहे कारण याच्यामध्ये हे सिनोनाइम्स आहे किंवा त्याला आपण सिमिलर वर्ड म्हणू शकतो. हे तीन काय तर अपोजिट वर्ड्स आहे. परंतु इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह जर म्हटलं तर ब्युटिफुल अँड लवली आहे. लवलीच्या जागेवर अगली जर असतं तर ते असं क्रॉसिंग म्हणजे योग्य झालं असतं. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड शोधायचा आहे. पुन्हा अपोजिट वर्ड हॅपी, अनहॅपी. याच्यामध्ये जो अन आहे म्हणजे बऱ्याचशा शब्दांना अन जर लावला तर अन इज द प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीचा जोडला गेलेला आहे तो. याला आपण प्रिफिक्स म्हणतो. प्रिफिक्स जर अन असेल तर त्याच्यापासून अपोजिट वर्ड तयार होतो. सो हॅपीच अनहॅपी झालं. ओके, हे येणार नाही, सॉरो येणार नाही आणि मायसेल येणार. आन्सर येतं हॅपी. ओके, देन क्वेश्चन नंबर नेक्स्ट पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 17. लगेच होणार. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. रजिस्टर, रजिस्टर असेल, स्कूल असेल, स्टुडंट असेल, बुक असेल, ब्लॅकबोर्ड असेल. म्हणजे हे जे आपल्याला काही क्वेश्चन म्हणजे वर्ड्स देण्यात आलेले आहेत
ते कशाशी रिलेटेड आहे असा क्वेश्चन विचारण्यात आलेला. रजिस्टर कशाशी रिलेटेड आहे, स्कूल कशाशी रिलेटेड आहे, स्टुडंट कशाशी, बुक्स कशाची, ब्लॅकबोर्ड कशाची. दीज वर्ड्स आर ऑल्सो रिलेटेड टू टीचर, नॉट डॉक्टर, नॉट कलेक्टर, नॉट कंडक्टर. ओके, सो टीचर इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे जो की क्रिकेटशी रिलेटेड आहे. क्रिकेटशी रिलेटेड, क्रिकेट इज द गेम. सो त्याच्याशी रिलेटेड नेट आहे का? नो. मार्बल आहे का? नो. फुटबॉल आहे का? नो. बॉल जर असतं तर राईट असतं, परंतु फोर्थ ऑप्शन मध्ये फुटबॉल टाकलं इज द व्हेरी राईट. सो विकेट, the word wicket or the concept of wicket is related to the cricket. So correct alternative is the wicket. Question number 19. बघा question number 19. Select the word which cannot form by using the letter from the spelling of father. Okay, बघा. Select the word म्हणजे चारपैकी एक वर्ड सिलेक्ट करायचा आहे which cannot be formed by using the letter from the spelling of father. फादर हा शब्द घेतला, त्याच्यामधून कोणता असा वर्ड आहे तो तयार होत नाही, कॅन नॉट बी फॉर्म, जो की तयार होत नाही असं विचारण्यात आलेलं. मग सरळच आहे याच्यामध्ये बघा द, टी द, द तर आहेच ना फादर मध्ये, टी द. ओके, नंतर हर, हर, हर सुद्धा आहे, आणि फॅट, एपीटी फॅट, फॅट सुद्धा आहे, पण एफ नाही. सो कॅनॉट बी फॉर्म. द वर्ड here cannot be formed by using the letter from the spelling of father. So fourth option is the right answer of this question. Question number 20. Now we are going to solve the question number 20. Find the hidden word. पुन्हा hidden word विचारण्यात आलेला आहे from mother. मदर मध्ये असणारे हिडन वर्ड कोणता आहे, लपलेला वर्ड कोणता आहे, कोणता शब्द लपलेला आहे. मदर मध्ये मोठ, या मोठी मोठ, मोठ तर लपलेला आहे परंतु त्याला अर्थ निर्माण होत नाही. सो हा कॅन्सर होणार. ओथ, ओथ सुद्धा लपलेला आहे परंतु त्याच्यापासून एक शब्द तयार होत नाही म्हणून हा सुद्धा येणार नाही. ओके, ओथ मीन्स शपथ, शपथचा हा शब्द नव्हे, त्याचा स्पेलिंग वेगळा आहे म्हणून हा सुद्धा नाही. हार, हार तर येणारच नाही ना, HER आहे, हा तर एक्झॅक्टली तयारच होत नाही. सो हिडन वर्ड आहे याच्यामध्ये द. द इज द राईट आन्सर. सो द इज द हिडन वर्ड फ्रॉम मदर. ओके, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. खाली काय अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्याच्यापासून इनकरेक्ट पेअर्स देण्यात आलेले आहेत. ऍक्च्युली दिस टाइप ऑफ क्वेश्चन इट्स व्हेरी हार्ड. सो लहान मुलांना याचं जे ॲब्रिव्हिएशन फॉर्म्स आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेच्या अगोदर मी तिथे सांगणार नाही, पण तिथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की आय एम याला जर समजा तुम्ही कॉन्स्ट्रक्ट करत असाल, थोडं जर असा जॉईन करत असाल तर ए रिप्लेस होतो आणि तिथं अपॉस्ट्रोफी लागतो. एम इज द राईट आन्सर. एम इज द राईट अल्टरनेटिव्ह. आपल्याला इनकरेक्ट पेअर शोधायची आहे, हा करेक्ट आहे. इट्स नॉट, इज आणि नॉटला जर कनेक्ट करायचं असेल तर हा ओ गळून जातोय आणि त्याच्या जागेवर अपॉस्ट्रोफी येतो आणि इझन तयार होतं. इझन इज द राईट अल्टरनेटिव्ह. ओके, करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. सो हा पण येणार नाही. शॅल नॉट, शॅल नॉट जो आहे, शॅल नॉट याच्यामध्ये काय होतं, हे डबल एल गळून जातात आणि त्याच्या जागेवर येतो अपॉस्ट्रोफी म्हणून काय येतं, शांट होतं, शांट. ओके, ओके, शांट होतं आणि हा होतं, सो सॉरी. ओके, बघा शाल नॉट याच्यामध्ये हा अपॉस्ट्रोफी मध्ये गेला आणि हा जोडून दिला जातो म्हणून होतं सॅन्ट. हे सुद्धा बरोबर आहे. तसंच विल नॉट च जे विल नॉट जे आहे, विल नॉट याचं जे ॲब्रिव्हिएशन फॉर्म आहे ते ओंट होत असते, ओंट, WO अपॉस्ट्रोफी NT, ओंट. सो विल नॉट च विलंट होत नाही तर ते ओंट होते म्हणून इनकरेक्ट पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह इज द will not villain. A is the right answer of this question. Next question. आपण इथे आलेलो. Complete the following sentence. आपल्याला तो सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. मग आपण बोलतो ना, चला खेळायला जाऊया, लेट्स प्ले द गेम असं आपण इंग्लिश मध्ये विद्यार्थ्यांना सांगतो. त्यावेळेस त्याचा लेट्स म्हणजे काय होतं तर त्याचं कशा पद्धतीने तो शब्द लिहिला जातो तर हा नव्हे, हा पण नव्हे, हा पण नव्हे,
तर हा अशा पद्धतीनेच केला जातो, म्हणून विद्यार्थी हा चूज करणार आहे. लेट्स प्ले द गेम. सो फोर्थ ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23rd. Choose the correct alternative for the word that is alphabetically second in the given list. या लिस्ट मध्ये म्हणजे चार पर्यायामध्ये, चार ऑप्शन मध्ये आपल्याला चार वर्ड्स देण्यात आलेले आहेत. ते अल्फाबेटिकली सेकंड आपल्याला शोधायचं. सेकंड, नॉट की फर्स्ट, नॉट थर्ड, नॉट फोर्थ. आता याच्यामध्ये अल्फाबेटिकली आपल्याला लावा लागेल. ए ऍपल, ए अँड, ए आर अँड ए अँड. याच्यामध्ये ए पासून सुरुवात झालेली आहे, परंतु याच्या नंतरचा शब्द इथे हा जो अल्फाबेट आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एन आणि इथे पी. एबीसीडी बोलत गेलो तर एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन. आता एन इथे पण आहे, एन इथे पण आहे. सो फर्स्ट जो येतो तो अँड येतो. अँड आपण इथे लिहून घेऊ. अँड आला तर फर्स्ट. सेकंड येतो अँड. थर्ड काय येणार आहे? एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी म्हणजे ऍपल येणार आहे. ऍपल नंतरच आर येणार. ओके, ही अल्फाबेटिकली झाले. याच्यामधला सेकंड जो आहे तर तो येणार आहे अँड. सो सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. Then choose the 24 आपण सॉल्व करू. Choose the correct alphabetical order for the following. आता हे सुद्धा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरला काढायचे आहे. Choose the correct alphabetical order for the following. विद्यार्थ्यांना हा तर खूपच सोपा जातो, कारण की करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर विचारण्यात आलेले आहे. ओके, उलट सुलट बघा. डॉल, बॉल, नेट आणि मॅट. विद्यार्थ्यांनी स्टुडंटनी जरी एबीसीडी जरी बोलली ना, तरी तो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्याचा आन्सर राईट आणू शकतो. जसं की ते बघा, ए बी बी सी डी डी. ओके, हा थर्ड तर कॅन्सलच झाला आणि हा सुद्धा कॅन्सल झाला. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एम इथे आहे आणि एन इथे आहे. म्हणून बॉल, डॉल, मॅट आणि नेट, these words are in alphabetical order. So first option is the right answer of this question. Last, complete the following. 25th नंबरचा क्वेश्चन आहे. complete the following. हे सुद्धा आपण जे ऍक्शन आहे त्या ऍक्शन से रिलेटेड हा क्वेश्चन आहे. वे ब्लिंक विथ, आपण जे ब्लिंक करतो, काय ब्लिंक करतो तर आईज ब्लिंक करतो. सो आईज इज सेकंड ऑप्शन मध्ये. वे ब्लिंक विथ आवर आईज, म्हणून आईज इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड पर्याय हा राइट आहे. ओके, अशा प्रकारे आपण 1 पासून तर 25 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते यशस्वीरित्या अभ्यासलेले आहेत. आशा करतो की तुम्ही माझ्यासोबत असाल आणि इथेच थांबतो. थँक्स.